नमस्कार शेतकरी बांधवांनो, एमडीटी टायटिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। केंद्र शासनाने पीएम किसान योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला 6000 रुपये अर्थसहाय्य देण्याची योजना आखली। या योजनेच्या अंतर्गत देशातील प्रत्येक शेतकऱ्याला दर 4 महिन्याला 2000 रुपये या प्रमाणात निधी वितरित केला जातो। याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासनाने देखील राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान निधी योजना राबवण्याचा निर्णय घेतला। या योजनेच्या अंतर्गत देखील राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये म्हणजे 4 महिन्याला 2000 रुपयाचा हप्ता वितरित केला जातो। आता या योजनेअंतर्गत कालच म्हणजे दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांकडून 19व्या हप्त्याचं यशस्वीरित्या वितरण करण्यात आलं। याच दरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिलेली आहे। आनंदाची बातमी म्हणजे त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आता राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला 15000 रुपये मिळणार आहेत। आता हे 15000 रुपये कशा स्वरूपात मिळणार याची आपण माहिती घेऊयात। हे 15000 रुपये मिळणारे नमो शेतकरी योजनेअंतर्गत आजपर्यंत शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये मिळत होते, परंतु आता या हप्त्यामध्ये वाढ करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। हा हप्ता दर 4 महिन्याला 3000 रुपये या प्रमाणात हा हप्ता वितरित केला जाईल। म्हणजे राज्य शासनाचे 9000 रुपये आणि केंद्र शासनाचे 6000 रुपये असे मिळून राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला 15000 रुपये वितरित केले जाणार आहेत। तर चला, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी काय घोषणा केली आणि काय माहिती दिली ते आपण लगेच पाहूयात। आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लवकरच देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी हे आपल्याला संबोधित करणार आहेत आणि किसान सन्मान योजनेचा 19वा हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत। मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली, पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा अडीअडचणीला त्याला कामाला येतो। आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या 6000 रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील 6000 रुपये देतं आणि लवकरच आपण हे 3000 रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत। म्हणजे वर्षाला 15000 रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील आणि लवकरच आपण हे 3000 रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत। म्हणजे वर्षाला 15000 रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील। आज आपण काही शेतकऱ्यांचा सत्कार देखील केलेला आहे। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। जलयुक्त शिवार सारखी योजना आणली, त्या योजनेच्या अंतर्गत जलसंधारणाचं काम केलं। बळीराजा जलसंजीवनी योजना केंद्र सरकारकडनं मंजूर करून आणली। 25000 कोटी रुपये विदर्भातल्या अडकलेल्या प्रकल्पांवर आपण खर्च करून 89 प्रकल्प पूर्ण केले। आणि त्याचसोबत स्वर्गीय नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आपण आणली, ज्या योजनेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा कव्हर केला होता आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये पूर्व विदर्भ, संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा आपण कव्हर करतो आहोत। आणि या योजनेच्या अंतर्गत पूर्णपणे सॅच्युरेशन पद्धतीने कृषी अवजारं असतील, त्या ठिकाणी जलसंधारणाचं काम असेल, शेततळी असतील, त्या ठिकाणी ड्रिप इरिगेशन असेल, सगळं अनुदान पद्धतीने आणि लक्षांक न ठेवता एका गावात गेलं की त्या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या योजनांचा लाभ द्यायचा, अशा प्रकारची योजना जवळजवळ 4000 कोटी रुपये आपण खर्च केले। आता पुन्हा नव्याने 6000 कोटी रुपये आपण खर्च करतोय आणि आज त्या योजनेमुळे अतिशय चांगलं काम हे सुरू झालेलं आहे।